नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता त्याच्या खोलीमध्ये एकटाच विचार करत असतो. सायली आणि तिच्या आई बाबांमध्ये अजिबातच साम्य कसं काही नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे. मला सायली आणि तिच्या आईची DNA टेस्ट लवकरात लवकर करायला हवी. कारण ती जर मॅच नाही झाली तर हे कन्फर्म होईल की हे दोघे तिचे आई वडील नाहीयेत. ही गोष्ट मी सायलीला सांगू का? पण आता तितक्यातच त्याला आठवतं की सायली त्याला बोललेली असते, तुम्ही असाही विचार करा ना की जर ते सापडले पण त्यांना जर मी नको असेल तर. या क्षणालाही माझ्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे, प्रेमही आहे, पण जर पुन्हा त्यांनी मला नाकारलं ना तर मी ते सहन नाही करू शकणार. आता या विचाराने अर्जुन त्याचं मन बदलतो आणि म्हणतो नको, तिला उगाच स्ट्रेस नको द्यायला. DNA टेस्टचे रिपोर्ट आले की मगच मी तिला सगळं सांगेन. पण DNA टेस्टसाठी मला मैना काकू आणि सायली या दोघांचेही सॅम्पल्स मिळवायला हवेत. मग आता तो स्वतःशीच विचार करत म्हणतो, त्याला दोघींनाही न कळवता सॅम्पल्स कसे मिळवायचे. आता अर्जुन याच विचारत असतो. तितक्यातच सायली तिकडे येते आणि म्हणते, काय हो, अजूनही काम सुरूच आहे तुमचं? सायलीच्या येण्याने अर्जुन पटकन भानावर येतो आणि लगेचच तिला म्हणतो, अरे काय, कुठे होतीस तू, किती वेळ? त्यावरती सायली म्हणते, अहो बाबांनी सूप मागितलं होतं म्हणून मग त्यांच्यासाठी सूप बनवलं, त्यांना देऊन आले आणि मग बाकी सगळं आवरूनच वर आले. अर्जुन तिला म्हणतो, अगं किती दगदग करतेस तू, खूप दमली असशील ना? त्यावरती सायली म्हणते, अहो एवढं असं काही नाही, पण डोकं जरा जड झालंय एवढंच. तेव्हा आता अर्जुन लगेचच तिला म्हणतो, अरे डोकं दुखते, बाम लावून देऊ, औषध देऊ की मी डोकं चेपून देऊ? तेव्हा मग आता सायली त्याच्यावर वैतागते आणि म्हणते, ओ मी आजारी पडल्यासारखी तुम्ही उगाच धावाधाव करू नका. त्यावरती अर्जुन तिला म्हणतो, वा, मला एखादी शिंक जरी आली तरी सुद्धा तू लगेच किती धावपळ करतेस, तू थांब, मी बाम घेऊन येतो. आता तो जाणार त्याआधी सायली त्याला अडवते आणि म्हणते, ऐका, तुमचं आधी हे काम बंद करा आणि माझ्यासोबत गप्पा मारत बसा, माझ्यासाठी एवढं पुरे झालं. आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, ओके, काम ताबडतोब बंद, नो वर्क ऍट ऑल. आता लगेच सायली अर्जुनच्या हात पकडते आणि म्हणते, इकडे या, इकडे या. आणि मग दोघंही छान मस्तपैकी जमिनीवर बसतात अगदी गप्पा मारायला. पण अर्जुनच्या डोक्यात मात्र आता सायलीचे DNA टेस्ट करण्यासाठी सॅम्पल कसं मिळवायचं एवढेच विचार चालू असतात. आता तो मनातच विचार करतो, काहीही करून आत्ता सायलीचं DNA सॅम्पल मिळवायला हवं. तितक्यातच त्याचं लक्ष जातं, सायली अशी केसांवरनं हात फिरवत असते. तेव्हा लगेच अर्जुनची ट्यूब पेटते. तो म्हणतो, हिचा केस मिळवला तर? आणि मध्येच ओरडतो, येस. आता त्याच्या ओरडण्याने सायली अचानक दचकते आणि म्हणते, काय? लगेच अर्जुन विषय बदलतो आणि म्हणतो, येस, मी गप्पा मारता मारता तुला हेड मसाज देतो, म्हणजे काय ना, तुझं हेडेक पटकन जाईल. मी पटकन गरम तेल घेऊन येतो. आता सायली पुन्हा त्याला अडवते आणि म्हणते, काही गरज नाही हो मला मालिश वगैरे करायची, तुम्ही ना इथेच बसा, तुम्हीच माझं औषध आहात. आता अर्जुन लगेच लाजतो आणि म्हणतो, सो स्वीट, मला माहिती आहे की मीच तुझं औषध आहे, पण जर मीच तुला हेड मसाज दिला तर? हेडेक गॉन, थांब, गरम तेल घेऊन येतो. आता परत तो उठायला जातो, पण सायली काही ऐकायला तयार नसते. ती परत त्याला अडवते आणि म्हणते, मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही इथेच बसा, गरम तेल वगैरे नको, मालिश वगैरे नको, तुम्ही फक्त इथे बसा आणि मला बघा, बास. आता पुन्हा अर्जुन तिला विचारतो, पण मी जरा ते गरम तेल. आता मात्र सायली भडकते आणि चिडूनच म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? तुम्ही जर असं करत राहिलात ना तर माझं डोकं आणखीन दुखेल. त्यापेक्षा तुम्ही इथेच बसा आणि शांतपणे माझ्याकडे बघत बसा, बस, मला बाकी काही नको. मग काय, अर्जुनचा प्लॅन फ्लॉप होतो. आता तो विचारातच पडतो की आता काय करायचं. तर इकडे आता सदाशिव आणि मैनावती 10,000 मिळालेले असतात, त्याच्या नोटा मोजत असते सारखी सारखी, 9,000, 9,500 आणि 10,000, आणि जोर जोरात खुश होत असते. आता सदाशिव तिला म्हणतो, अगं मैने, कसं आहे, एवढी रक्कम अशी एकदम कधी बघितली नाही ग. पण काय पण म्हणा मैने, अगं त्या कुलपाच्या खेळात तू एकदम बाजीच मारलीस, मैदानच मारलंस तू एकदम. आणि कौतुकानेच म्हणतो, अगं कोणाला कळायच्या आत ती पिन पार कुलपात घालून पार झालीस, काय कुलूप उघडलं सुद्धा तू. आता लगेच मैनावती अगदी खुश होत, जसं काय मोठा तीर मारलाय, आणि अगदी खुश होत म्हणते, अशी आयडियाची कल्पना आहे ना ती, अशी कुलपात पिन घालायची आणि असं खटकन केलं की एका झटक्यात कुलूप उघडतं आणि कुणाला कळत पण नाही. पण मला ना एक शंका आले. आता त्यावरती सदाशिव विचारतो, काय, कसली? मैनावती म्हणते, मला ना असं वाटतंय की सायलीने बहुतेक बघितलं मला ते कुलपात अशी पिन घालून उघडताना. सदाशिवला जरा टेन्शन येतं. पुढे मैनावती म्हणते, नाही पण बोलली नाही काही, गरीब बिचारी आहे स्वभावाने पोर. तेव्हा लगेच आता सदाशिव म्हणतो, मैने, नुसती गरीब बिचारी नाही, गरीब बिचारी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आत्ता आपले दिवस पालटले. आता हात पुढे केले की हातावरती नुसत्या नोटाच नोटा. मैनावती पण अगदी खूप खुश असते आणि सारखी मिळालेल्या पैशाने वारा घेत असते. आता सदाशिव म्हणतो, एक हात पुढे केला की नोटाच नोटा, आणि दुसरा हात पुढे केला की त्याच्यावर पण नोटाच नोटा.
आणि असं म्हणून जसं काय हातात नोटाच आहे तसा अगदी हातांचा वास घेत असतो. त्यावरती मैनावती म्हणते, आणि आपल्याला तर तिजोरीची चावीच मिळाली. आणि परत स्वतःलाच दुरुस्त करत म्हणते, नाही नाही, कुठलं पण कुलूप उघडणारी पिन सापडली आपल्याला. दोघं एकदम जोर जोरात खळखळून हसत एकमेकांना अगदी टाळ्या देत असतात. तर इकडे अजूनही सायली स्वतःच डोकं दाबत बसलेली असते. अर्जुन तिच्या बाजूला बसून नुसताच विचार करत असतो. आता या सायलीचा केस कसा काढू मी, आणि कोणता काढू, इकडचा काढू की तिकडचा? अरे यार नाही, या केसांपेक्षा ना माझे केस खूप जास्त सोपे असते. पण करावं तर लागेल ना अर्जुन. येस यू कॅन डू इट असं म्हणून आता तो सायलीच्या केसांकडे एकटक पाहत असतो आणि सारखं स्वतःला येस यू कॅन डू इट असं म्हणत असतो. तितक्यातच सायलीचं त्याच्याकडे लक्ष जातं. आता अर्जुन असा विचित्र का बघतोय म्हणून ती त्याला जाग करते आणि म्हणते, अशी शिक्षा दिल्यासारखे का बघताय? अर्जुन हसतो आणि म्हणतो, नाही कुठे काय, आणि हसतच तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तू बोल बोल. त्यावरती आता सायली म्हणते, आई आज 10,000 रुपये जिंकली तेव्हा ती किती आनंदात होती ना. खूपच खुश होती ती. खूपच मोठी रक्कम आहे हो त्यांच्यासाठी ती. आता सायली हे बोलत असताना मात्र पुन्हा एकदा अर्जुनच्या डोक्यात मैनावतीला घेऊन विचारचक्र सुरू होतं. तेव्हा आता सायली पुन्हा पुढे म्हणते, म्हणजे याआधी त्यांनी किती खस्ता खाल्ल्या असतील बघताय ना. तेव्हा आता अर्जुन त्याच्याच विचारात असतो. तो पटकन बोलून जातो, आणि त्या 10,000 रुपयांसाठी तुझी आई किती धडपड करत होती तेही बघितलं मी. पण सायलीला काही अर्जुनचा बोलण्याचा हेतू कळत नाही. मग ती हलके स्वतःचं डोकं अर्जुनच्या खांद्यावर ठेवते आणि इमोशनल होत म्हणते, असं वापरण्यासाठी थोडेसे पैसे नसणं याचं दुःख काय असतं हे अनुभवले मी आश्रमात. बरेचदा आश्रमात आम्ही फक्त पाणी पिऊन झोपलो रात्री. आता सायली तिच्या आठवणींमध्ये असते, पण अर्जुनचं मात्र सगळं लक्ष तिचा केस मिळवण्यामध्ये असतं. तो आता अलगदच तिचा एक केस पकडतो आणि तो काढण्याचा प्रयत्न करत असतो. सायली आपली तिचीच बोलत असते. लाईट गेलेले असायचे, विजेचं बिल थकलेलं असायचं, म्हणून बिचारी मुलं मेणबत्त्या लावून अभ्यास करायची. पण बरेचदा त्यांना परीक्षा सुद्धा देता यायची नाही, कारण फी पण थकलेली असायची. हे सगळं मधुभाऊंनी इतकी माणसं जोडलेली असताना होता. ती पुढे इमोशनल होत म्हणते, तर माझ्या आईबाबांचं काय झालं असेल? मी इथे सुखात ऐशो आरामात जगत होते आणि ते दोघं तिथं गरिबीत, आणि हे मला माहितही नव्हतं. पण अर्जुन मात्र तिचा एक केस काढण्याचा प्रयत्न करत असतो. आता तो बराच वेळ प्रयत्न करत असतो, त्यामुळे तिच्या पण केसाला थोडी रग लागते. आता सायली वैतागूनच त्याच्या हाताकडे पाहते आणि म्हणते, काय चाललंय हो तुमचं? आता लगेच अर्जुन विषय बदलतो आणि म्हणतो, हेड मसाज मसाज, डोकं दुखते ना. सायली चिडते आणि म्हणते, तुमचं लक्ष नाहीये ना माझ्या बोलण्याकडे. अर्जुन लगेच त्यावरती म्हणतो, आहे ना, आहे लक्ष आहे माझं, कम्प्लीट लक्ष आहे, तू बोल. तेव्हा आता सायली चिडते आणि रागानेच अर्जुनचा हात डोक्यावरनं बाजूला करायला जाते आणि तितक्यातच त्याच्या घड्याळामध्ये अडकून सायलीचा एक केस तुटतो. मग सायली जोरात ओरडते, म्हणते, आई ग, केस तोडलात माझा. आणि इकडे अर्जुनच्या हाताला केस लागून आला म्हणून अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, अरे वा. सायली त्याला लगेच विचारते, काय? लगेच अर्जुन शब्द बदलतो आणि म्हणतो, अरे चा, तुझा केस तुटला, सो सॉरी. सायली वैतागते आणि म्हणते, राहू दे आता, उद्या गप्पा मारू, झोपा आता. त्यावरती अर्जुन तिला म्हणतो, नाही नाही, बस ना, बोल ना. पण या दोघांचं बोलणं चालू असताना अचानकच दरवाजाच्या बाहेर कसला तरी आवाज होतो. आता दोघंही दचकतात. अर्जुन म्हणतो, बाहेर कोणीतरी आहे. त्यावरती सायली लगेचच म्हणते, आपल्या घरात दाराला कान लावून ऐकणारी बरीच माणसं आहेत ना. तेव्हा तर अर्जुन खुणेनेच तिला, तू शांत राहा असं म्हणतो आणि अलगतच दरवाजाच्या जवळ जातो आणि एकदम पटकन दरवाजा खोलतो. पण दरवाजाच्या बाहेर कोणीच नसतं. आता तो सायलीला म्हणतो, अगं कोणीच नाहीये. आणि मग शेवटी दरवाजा बंद करून पुन्हा आत येतो. तेव्हा आता सायली त्याला म्हणते, जाऊ दे आता, तुम्ही पण झोपा, मी पण झोपते. असं म्हणून सायली झोपायला जाते. आता अर्जुन त्याचं सगळं लक्ष घड्याळात अडकलेल्या सायलीच्या केसाकडे असतं. तो आता पटकन त्याच्या ऑफिसच्या बॅग मधून एक छोटीशी पिशवी काढतो आणि हातातला केस त्या पिशवीत टाकतो. तो केस ठेवत असताना आता पुन्हा सायली त्याला आवाज देते आणि म्हणते, अहो काय, झोपा ना आता. त्यावरती अर्जुन म्हणतो, अगं हो आलोच, एक पेन ड्राईव्ह बॅगेमध्ये कुठे ठेवले ना, इम्पॉर्टंट होती, तेच फक्त बघतोय कुठे, आलोच मी झोपायला. त्यावरती सायली त्याला म्हणते, आटपा लवकर, आणि ती झोपून जाते. तर आता अर्जुन केस अगदी व्यवस्थित सांभाळून बॅगेमध्ये ठेवतो. फायनली त्याचं काम झालेलं असतं. तर आता इकडे खाली प्रिया एकटीच घरामध्ये येरझाऱ्या घालत असते आणि स्वतःशीच विचार करत असते. गेम मध्ये सुद्धा ती मैनावती किती माझ्यासारखी वागत होती. ती अस्मिता पण किती संशयाने बघत होती माझ्याकडे. आता या अर्जुन सायलीला संशय यायच्या आत मला काहीतरी करायला हवं. कसं मी या सगळ्यांना पटवून देऊ की ती सायली आणि मैना या सख्या मायलेकी आहेत. तितक्यातच प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लान येतो. ती हातातली पाण्याची बाटली पाहते आणि काहीतरी विचार करते. इकडे खोलीमध्ये सदाशिव आणि मैनावती 10,000चं बंडल हातात ठेवून अजूनही गप्पा मारत असतात. तितक्यातच त्यांच्या रूमचा दरवाजा कोणीतरी ठोकवतं. वरती लगेचच सदाशिव आता मैनावतीला पैसे लपव म्हणून खुणवतो
आता मैनावती पटकन ते सगळे पैसे सदाशिवच्या हातात देते. आता त्याला सुद्धा कुठे लपवू काहीच कळत नाही. तो सगळे पैसे घेतो आणि ब्लँकेटच्या खाली ठेवतो आणि मुद्दामहून त्याच्यावरच बसून राहतो. मैनावती आता जाऊन दरवाजा उघडते. दार उघडल्या उघडल्या प्रिया असते. ती आता तडक खोलीत शिरते. मैनावती तिला म्हणते, अगं अगं अगं, तू आणि आमच्या खोलीत? त्यावरती प्रिया तिला म्हणते, हे काय, तुमच्यासाठी पाणीच आणलं मी. पाणीच ठेवायला आले होते मी. मैनावती म्हणते, हो का? आणि तिच्या हातातनं जग ओढून घेते आणि सरळ म्हणते, ठेवलं. आणि तिला रूमच्या बाहेर हाकलतच म्हणते, जा आता. पण प्रिया काही जायला तयार नसते. प्रिया पुढे म्हणते, आणि खरं तर मी तुमची इथे माफी मागायला सुद्धा आलीये. मैनावती काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती तिला लगेच म्हणते, केलं तुला माफ, चल आता. परत तिचा हात धरते आणि तिला रूमच्या बाहेर काढायला लागते. पण प्रिया काही जायला तयार नसते. परत प्रिया पुढे म्हणते, मला ना एक सांगायचं होतं, माझा राग प्लीज सायलीवर काढू नका हा. काय ना, खूपच लाघवी मुलगी आहे ती. तुम्ही ना तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. ती जशी वागते ना अगदी तसेच तुम्ही वागा. काय ना, एकदा का सायलीने कोणावर जीव लावला ना तर मग त्याची साथ ना ती कधीच सोडत नाही. आता सदाशिव नुसताच प्रियाच्या प्रत्येक वाक्यावरती करत असतो. आता प्रियाचं बोलणं झाल्यावरती प्रियाला वाटतं या दोघांना पटलं. सदाशिव तिच्या अंगावर भस्कन ओरडतो आणि म्हणतो, तुझे फुकटचे सल्ले नकोयत आम्हाला, चल निघ इथून. असं म्हणून आता परत मैनावती तिचा हात धरते आणि तिला ढकलायला जाते. परत प्रिया बोलायला सुरुवात करते, आणि समजा या दरम्यान तुमच्याकडून काही चूक झाली किंवा अगदी काही गुन्हा घडला तरी सुद्धा ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं कारणच नाही ना. आणि मग तुमच्या मनाला येईल तसं तुम्ही बिनधास्त वागू शकता. आता मात्र प्रियाचं म्हणणं बरोबर या दोघांपर्यंत पोहोचतं. दोघंही आता एकमेकांकडे पाहून विचार करायला लागतात. प्रियाचा प्लॅन बरोबर सक्सेसफुल झालेला असतो. आता मैनावती आणि सदाशिव दोघंही एकमेकांकडे पाहून खाणाखुणा करायला लागतात. प्रिया बरोबर ओळखते की मी जे म्हटलंय त्यांना पटलंय. आता ती लगेचच म्हणते, चला निघू मी आता. लगेच मैनावती तिला म्हणते, हा तू निघ निघ. आणि प्रियाला कळटवण्यासाठी म्हणते, काय ना, जागरण झालं ना की माझं पित्त खवळतं, झोपते आता मी, चल तू निघ. आणि असं म्हणून प्रियाचा हात धरते आणि तिला रूमच्या बाहेर ढकलते. आता प्रिया सुद्धा खुश होतच रूमच्या बाहेर निघून जाते. आता ती गेल्यावरती मैनावती लगेच दार लावते. सदाशिव मैनावतीला म्हणतो, मैने, या तन्वीच्या बोलण्यात येऊ नकोस, लय लब्बाड आहे ती. मैनावती आता चिडूनच म्हणते, हिच्या आई बापाने ना हिला इथं तिथं नुसत्या काड्या घालायला शिकवले. अहो पण ही जे काही बोलली ते आपल्या आधीच ध्यानात आलं होतं ना. लक्षात ठेवा, काहीही झालं तरी सायलीचा पदर सोडायचा नाही. म्हणजे मग आपल्या खिशात नुसते पैसेच पैसे. तेव्हा आता लगेचच सदाशिव म्हणतो, ते बरोबर आहे, पण हे कुणाच्या डोळ्यात येता कामा नये, आणि त्यात तन्वीच्या तर नाहीच नाही. तर आता दुसऱ्या दिवशी सगळेजण सकाळी नाश्ता करायला बसलेले असतात. आता विमल सगळ्यांना पोहे आणून देते आणि म्हणते, सायली ताईंनी आज खास तुमच्यासाठी पोह्यात दाणे घातलेत. पूर्णाजी आता पोहे बघून म्हणतात, वाह, किती दिवसांनी आज मी सायलीच्या हातचे पोहे खाणार आहे. तेव्हा आता सायली प्रतापला म्हणते, आणि बाबा, तुम्हाला शेंगदाणे घातलेले पोहे आवडत नाहीत ना, म्हणून तुमच्यासाठी पोहे मी आधीच बाजूला काढून ठेवले होते. मग आता अस्मिताला सुद्धा कौतुक वाटतं, अन्नपूर्णा आजींना पण कौतुक वाटतं. लगेच प्रताप अन्नपूर्णा आजींकडे हात दाखवून म्हणतो, बघा. तर इकडे प्रियाला मात्र भुकेने तिच्या पोटात कावळे ओरडत असतात. मग आता कल्पना लगेच सायलीला म्हणते, सायली, अगं सगळ्यांच्या सवयी तुझ्या बऱ्या लक्षात राहतात. तितक्यातच आता अर्जुन सुद्धा खाली येतो. आता अर्जुनला पाहिल्यावरती कल्पना म्हणते, अर्जुन ये, नाश्ता कर. पण अर्जुनच्या डोक्यात अजूनही डीएनएचाच विचार असतो. आता तो मनातच विचार करतो, सायलीचं सॅम्पल तर मिळालं, पण आता सायलीच्या आई किंवा बाबांचं सॅम्पल मिळायला पाहिजे. केसच मिळाला तर बरं होईल. आणि आता तो उभ्या उभ्या याच विचारात मग्न झालेला असतो. तितक्यातच अस्मिता त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, अरे अर्जुन, बस ना. अर्जुन एकदम भानावर येतो आणि पटकन खुर्चीवर बसतो. तेव्हा आता लगेचच अस्मिता, सायली मामी, अजून थोडे पोहे दे ना. त्यावरती सायली म्हणते, आणते. सायली किचनकडे वळणार तितक्यातच सदाशिव आणि मैनावती येतात. मैनावती अशी आई ग करतच येत असते. आता तिला असं लंगडताना पाहून पूर्णाजी कल्पनाला काळजीनेच विचारतात, आता यांना काय झालं. त्यावरती कल्पना म्हणते, अहो त्यांना आमवाताचा त्रास आहे ना, त्यामुळे कधी कधी त्यांचे हातपाय दुखतात असे. अर्जुनला लगेचच यात सुद्धा संधी दिसते. आता तो पटकन उठतो आणि बाबा बाबा तुम्ही बसा, मी आईंना घेऊन आत येतो. असं म्हणून तो आता लगेचच मैनावतीला हात देतो. तो अगदीच काळजीने मैनावतीला विचारत असतो, दुखते का आई खूप, आपण डॉक्टरांकडे जाऊया का. मैनावती म्हणते, नाही नाही अहो, काळजी करू नका, ते होतं आणि थोड्या वेळाने थांबतं दुखणं. आता अर्जुनला अशी स्वतःच्या सासू सासऱ्यांची काळजी घेताना बघून कल्पनाला खूप छान वाटत असतं. तर सायलीला सुद्धा अर्जुन आपल्या आई वडिलांशी चांगला वागतो हे बघून खूप छान वाटत असतं. आता अर्जुन अगदीच मैनावतीला सांभाळत सांभाळत तिला घेऊन येत असतो.
त्यावरती प्रताप म्हणतो, बघा सदाभाऊ, जावई असा असायला हवा. आता अर्जुन मैनावतीला खुर्चीवर बसायला आणणार तितक्यातच मागणं अलगद तिचा एक केस तोडून घेतो. मैनावती जोरात ओरडते, आ आई ग. लगेच अर्जुन विषय बदलत तिला म्हणतो, काय झालं? पण मैनावतीच्या मात्र पायातल्या दुखण्यामुळे लक्षातच येत नाही. ती म्हणते, काही नाही, पायात जरा कळ आली. मग आता अर्जुनचं काम झालेलं असतं. तो लगेच मैनावतीला खुर्चीत बसवतो आणि प्रचंड खुश होतो, कारण त्याला जे हवं असतं ते मिळालेलं असतं. तितक्यातच त्याचं लक्ष प्रियाकडे जातं, पण नशिबाने प्रियाचं लक्ष काही अर्जुनकडे नसतं. तर आता इकडे महिपत एकटाच घरामध्ये येरझाऱ्या घालत असतो आणि स्वतःशीच विचार करत असतो, या पोरीला फोन करायला पाहिजे. ज्या परिस्थितीत माझी लेक या जेलातून सुटली त्या परिस्थितीत तिला घरात पण राहता येईना. तेव्हा आता महिपत लगेचच साक्षीला फोन करतो. तिकडून साक्षी म्हणते, हाय, समीरा शेखर हियर. इकडून महिपत अगदीच हसतच म्हणतो, हाय, महिपत हियर. त्यावरती आता साक्षी हसते आणि म्हणते, बोला अण्णा. महिपत तिला म्हणतो, काही नाही पोरी, तुझी काळजी वाटते, जीव नुसता वर खाली होतो इथे. त्यावरती साक्षी म्हणते, अहो ठीक आहे मी, आणि मुख्य म्हणजे मी आता जेलच्या बाहेर आहे, आता कसलं टेन्शन घेताय तुम्ही? तेव्हा आता महिपत अस्वस्थ होत म्हणतो, अगं तसं नाही, मला तू इथे पाहिजे, माझ्या डोळ्यासमोर पाहिजे, माझ्या जवळ पाहिजे. मला तुझ्यासाठी काहीच करता येत नाही ना, तू आता एकटी राहतेस ना तिकडे आता. त्यावरती साक्षी म्हणते, साक्षी शिकरे कधीच एकटी राहत नाही, तिला तर नेहमी सगळ्यांची मदत मिळायची. मग आता साक्षीची समीरा शेखर झाल्यावरती ती एकटी पडेल असं का वाटतंय तुम्हाला? तेव्हा आता महिपत साक्षीची काळजी करत म्हणतो, अरे लेकरा, हे सगळं बोलायला सोपं आहे. तेव्हा आता साक्षी म्हणते, अहो मी एकटी नाहीये अण्णा, मी मस्करी करत नाहीये, मला आता खरंच लवकर कोणीतरी जॉईन होणार आहे. तेव्हा आता महिपत इथून विचारतो, कोण? तर आता इकडे सुभेदारांच्या घरी भाऊबीजेची तयारी सुरू असते. सायली सगळ्यांनाच म्हणते, ओवाळणीची सगळी तयारी झालीये. आता त्यावरती कल्पना म्हणते, हो चालेल, पण आधी आपण सगळे फराळ करून घेऊया आणि मग भाऊबीज करूया. लगेच मैनावती म्हणते, हो चालेल, आम्ही आधी फराळ करतो आणि मग तुमची भाऊबीज पाहतो. तर आता तितक्यातच दारावरती कुरिअर बॉय येतो आणि तो अर्जुनच्या नावाने आवाज देतो. सायली लगेचच जाते आणि कुरिअर घेते. उघडून पाहते तर त्यामध्ये महिपतने साक्षीच्या कार्यांचं इन्व्हिटेशन पाठवलेलं असतं. सायली आता मनातच विचार करते, महिपतने साक्षीच्या कार्यांचं इन्व्हिटेशन आम्हाला पाठवलंय. मुलीच्या जाण्याने आता हा सुधारला तर बरं होईल. सायली आता ते लेटर वाचत तिथंच उभी राहते. आता सगळे सायलीकडे पाहत असतात. कल्पना, सदाशिव, मैनावती, प्रिया. मग अखेर सदाशिव सायलीला विचारतो, अगं सायली काय झालं? तेव्हा आता सायली पटकन भानावर येत म्हणते, नाही बाबा काही नाही, असं म्हणून आता ते लेटर ती ठेवून देते. मग आता सगळे पुन्हा एकत्र बसून गप्पा मारायला लागतात. तेवढ्यातच अर्जुन येतो. अस्मिता लगेच त्याला म्हणते, अर्जुन आज काय आहे माहितीये ना? त्यावरती अर्जुन म्हणतो, किती प्रेमाने बोलतेस ना. आहे, लक्षात आहे. आणि मग पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी अगं 15 दिवसांपासून डोकं खातीये की मला काय गिफ्ट देणार आहेस तू, काय गिफ्ट देणार आहेस तू? आता अस्मिता चिडते आणि म्हणते, काही काय सांगतोयस, असं कधी विचारलं मी तुला? आता अर्जुन अस्मिताला चिडवतच म्हणतो, हा डिरेक्टली नाही विचारलंस तू मला, पण नेहमी आहे ना फोनवरती, हा बघ हा ड्रेस किती छान आहे ना, किती सुंदर आहे हा ड्रेस, अरे अरे हा नेकलेस बघ ना किती मस्त आहे. आता अर्जुन अगदी अस्मिताची ऍक्टिंग करत असतो. त्यावरती आता पूर्णाजी जोरात हसतात आणि म्हणतात, अस्मिता याला भावाचं डोकं खाणं असंच म्हणतात. मग आता सगळेच हसायला लागतात. त्यावरती आता अस्मिता म्हणते, पण मग आता अर्जुन मामा गिफ्ट नाही देणार तर मग कोण देणार? आणि अर्जुनकडे पाहून नजरेनेच विचारते, काय? तेव्हा आता अर्जुन हसतच तिला म्हणतो, देणार, अर्जुन मामा गिफ्ट देणार, आणि ज्या तुम्हाला लिंक्स पाठवल्यास ना त्यावरनं सिलेक्ट करून देणार, ओके? तेव्हा आता अस्मिता खूप खुश होते आणि म्हणते, हे चला 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 लवकर आपण भाऊबीज सेलिब्रेट करून घेऊया, म्हणजे मला ना अर्जुनला ओवाळता येईल ना. सगळेच आता हसायला लागतात. तर आता सायली विचार करते, माझ्या नशिबात बहीण भावाचं सुख कधी आलंच नाही. इथे आल्यानंतर मी निदान अश्विन भाऊजींना तरी ओवाळायचे. आणि या विचाराने आता तिला खूप वाईट वाटत असतं. ती एकदम शांतच होते. तितक्यातच पूर्णाजींचं लक्ष तिच्याकडे जातं. त्या तिला विचारतात, अगं सायली काय झालं? सायली मानेनेच काही नाही म्हणून खुणावते. आता पूर्णाजी तिला म्हणतात, ये बस माझ्याजवळ. आता अर्जुन बरोबर ओळखतो. तो म्हणतो, तू मागच्या वर्षीच्या भाऊबीजेचा विचार करतेस ना? तेव्हा आता सायली काहीच बोलत नाही, ती फक्त मान खाली घालते. त्यावरती अश्विन सुद्धा आता सायलीकडे पाहतो. मग आता लगेचच अस्मिता म्हणते, हो का, मग आता तो न केलेलाच बरा, कारण तुझा आता तो भाऊ या वर्षी तुझ्याकडून ओवाळून घेईल की नाही ही शंकाच आहे मला. तेव्हा आता सगळेच अश्विनकडे पाहायला लागतात. अश्विन लगेच चिडतो आणि अस्मिताला म्हणतो, तू काय मला टोमणा मारतेस अस्मिताई? त्यावरती अस्मिता पण शांत राहत नाही. ती लगेच म्हणते, टोमणा अजिबात नाही, मी तुला डिरेक्टलीच बोलते. मग आता शेवटी पूर्णाजी लगेचच मध्ये पडतात आणि म्हणतात, अस्मिता पुरे आता भावा बहिणीचा सण आहे, उगाच मनामध्ये कडवटपणा नकोय.
तेव्हा आता प्रताप लगेचच वातावरण बदलत म्हणतो, "अगं सायली, तुला भाऊ नसला म्हणून काय झालं? अस्मिता सारखी बहीण आहे ना तुला." लगेच अस्मिता पण खुश होते आणि म्हणते, "हां." सायलीच्या चेहऱ्यावरती हसू येतं. आता या सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात तितक्यातच 3 मुली येतात आणि दरवाजातूनच जोरात आवाज देतात, "ए बबले!" आता यांना पाहिल्यावरती सगळेच जण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहायला लागतात. प्रिया तर चांगलीच घाबरते. सायलीला मात्र काय झालं काहीच कळत नाही. ती त्यांच्याकडे पाहतच राहते. तिघीही जणी अगदी प्रियासारख्याच असतात. सदाशिव आणि मैनावती सुद्धा आता एकमेकांकडे पाहायला लागतात. अर्जुन, सायली, कल्पना तेही आता एकमेकांकडे पाहत असतात. या तिघी जणी दारात उभ्या राहून सायलीकडे पाहत असतात. तर मित्रांनो, आता पुढील भागामध्ये कल्पना आता त्या तिघींना विचारते, "तुम्ही कोण?" तेव्हा मैनावती ओळख करून देत म्हणते, "अहो त्या लेकी आहेत माझ्या, टीना, मीना आणि रीना." तितक्यातच त्यातली एक बहीण विचारते, "पण आमची बबली कुठे आहे?" तेव्हा मैनावती म्हणते, "ती काय?" आता या तिघी जणी धावत जातात आणि डायरेक्ट जाऊन प्रियाला मिठी मारतात. घरातले सगळे आता आश्चर्याने प्रियाकडेच पाहायला लागतात. प्रिया मात्र आता चांगलीच वैतागते. तर इकडे अर्जुन आता मैनावतीचा केस हातात धरून विचार करत असतो, "आता झालं माझं काम." आता सायली आणि मैनावती दोघांचेही डीएनए सॅम्पल्स आलेत माझ्याकडे. तर आता इकडे चैतन्य आलेला असतो. तो अर्जुनला विचारतो, "मला सॅम्पल्स दे." डीएनए टेस्ट लगेच होऊन जाईल. तेव्हा आता अर्जुन ते सॅम्पल्स चैतन्यकडे देत म्हणतो, "हा केस सायलीचा आणि हा मैनावतीचा." आणि चैतन्यला म्हणतो, "मला पूर्ण गॅरंटी आहे की मैनावती सायलीची आई नाहीच आहे." तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.